श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत. भक्तीच्या वाटेवर चालूया, विठ्ठलाच्या चरणी मस्तक टेकवूया, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. शुभ आषाढी एकादशी. नेत्र विसावले विटेवर, मन झाले नामात दंग, तुझ्या चरणी लीन व्हावे, हेच ध्येय पांडुरंग. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आषाढी एकादशीला या 11 गोष्टी केल्यास श्री विठ्ठलाची विशेष कृपा मिळते. जाणून घ्या संपूर्ण माहिती. आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी हा वारकरी संप्रदायासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी विठ्ठलाची भक्तिभावाने सेवा केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही 11 नियम आणि उपाय खालीलप्रमाणे करू शकता. आषाढी एकादशीला करायच्या 11 महत्त्वाच्या गोष्टी. पहाटे स्नान आणि संकल्प. सकाळी लवकर उठून स्नानाच्या पाण्यात थोडे गंगेचे पाणी किंवा तुळशीचे पान टाकून स्नान करावे. यानंतर विठ्ठलाचे नामस्मरण करून एकादशीच्या उपवासाचा संकल्प करावा. तुळशीपत्र अर्पण करणे. श्री विठ्ठल तुळशीच्या पत्राशिवाय प्रसन्न होत नाहीत. या दिवशी विठ्ठलाच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला तुळशीची माळ किंवा तुळशीपत्र आवर्जून अर्पण करा. टीप: एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत. रामकृष्ण हरी मंत्राचा जप दिवसभरात शक्य तितक्या वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा रामकृष्ण हरी या महामंत्राचा निरंतर जप करावा. तसेच महापूजा आणि दीप प्रज्वलन. घरातील देवाऱ्यात विठ्ठल रुक्मिणीची पूजा करा. त्यांना निळ्या किंवा पिवळा वस्त्र परिधान करावा. देवासमोर तूप आणि कापूर लावून आरती करा. सात्विक उपवास. एकादशीचा उपवास मनापासून आणि सात्विक पद्धतीने करावा. उपवासाला फलाहार, दूध, फले, राजगिरा इत्यादी घ्यावा. या दिवशी अति खाणे किंवा कोणाचीही निंदा, नालस्ती करणे टाळावे. हरिपाठ आणि अभंग वाचन. संध्याकाळी कुटुंबासोबत बसून संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ किंवा संत तुकाराम महाराजांचे विठ्ठल भक्तीवर आधारित अभंग म्हणावेत. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच दान धर्म, अन्नदान आणि वस्त्रदान. एकादशीच्या दिवशी गरजू व्यक्तीला, वारकऱ्यांना किंवा ब्राह्मणाला अन्न, वस्त्र किंवा पाण्याची बाटली दान केल्यास अक्षय पुण्य लाभते. तसेच गायीची सेवा, गोसेवा. या दिवशी गायीला हिरवा चारा किंवा गूळ पोळी खाऊ घालावी. गायीमध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे गोसेवेने विठ्ठल अत्यंत प्रसन्न होतात. कापूर आणि धुपाने वास्तुशांती. संध्याकाळच्या पूजेच्या वेळी घरात कापूर आणि गुगुल जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवावा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. विष्णू सहस्रनाम पठण. शक्य असल्यास विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचे पठण करावे. यामुळे मानसिक शांती आणि कार्यक्षेत्रात यश मिळते. क्षमाधारणा आणि उपवास सोडणे, पारणे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला सकाळी पूजा करून विठ्ठलाकडे नकळत झालेल्या चुकांची क्षमा मागावी आणि त्यानंतरच सात्विक अन्नाचे उपवास सोडावा. अन्नाने उपवास सोडावा, पारणे करावे. एकादशीचा खरा अर्थ गात्रांचा उपवास आणि मनाची शुद्धी असा आहे. यामुळे या दिवशी कोणावरही क्रोध न करता प्रसन्न मनाने आणि भक्तिभावाने विठ्ठलमय होणे हाच खरा उपाय आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. आषाढी एकादशी 2026. उपवासाचे नियम, पूजा, विधी, शुभमुहूर्त आणि पारणाची योग्य वेळ कोणती, आता आपण ती पाहूया. शक्य असल्यास गरिबांना अन्न किंवा वस्तूचे दान करावे. काय करावे किंवा काय करू नये. या दिवशी भात, तांदूळ, गहू, डाळी आणि मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा. राग, द्वेष, असत्य बोलणे आणि कोणाचीही निंदा करणे टाळावे. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. पूजेसाठी आदल्या दिवशीच तुळशीपत्र तोडून ठेवावे.
पूजाविधी. घरच्या घरी पूजा कशी करावी? स्वच्छता आणि संकल्प. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. पूजेची जागा स्वच्छ करून तिथे चौरंग किंवा पाट मांडा. मूर्तीची स्थापना. पाटावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरून त्यावर भगवान विष्णू किंवा श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तस्वीर ठेवा. अभिषेक आणि तिळक. मूर्तीला स्वच्छ पाण्याने किंवा पंचामृताने स्नान घाला. त्यानंतर चंदन किंवा गोपीचंदनाचा टिला लावा. पुष्प आणि तुळशीपत्र अर्पण. विठ्ठलाला तुळशीची माळ अत्यंत प्रिय आहे. देवाच्या चरणी तुळशीपत्र, पिवळी फुले आणि ऋतुफळे अर्पण करा. धूप आणि दीप. गाईच्या तुपाचा दिवा आणि धूप अगरबत्ती लावा. नैवेद्य. फळाचा, दुधाचा किंवा उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. आरती व भजन. विठ्ठलाची आरती करा. त्यानंतर काही वेळ नामस्मरण करा. पारणाची उपवास सोडण्याची पद्धत. एकादशीच्या उपवासाचे पूर्ण फल मिळण्यासाठी दुसऱ्या दिवशी द्वादशीला योग्य वेळी पारण करणे अत्यंत गरजेचे असते. पारणाची वेळ 26 जुलै 2026 रोजी सकाळी 8:16 नंतर पारण करावे. कसे सोडावे व्रत? सकाळी स्नान आणि नित्यपूजा करून प्रथम भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवावा. त्यानंतर तुळशीपत्र मिसळलेले पाणी किंवा पंचामृत प्राशन करून उपवास सोडावा. पारणाच्या दिवशी सात्विक भोजन जसे की वरण भात ग्रहण करावे. आषाढी एकादशी हा भक्ती आणि श्रद्धेचा सोहळा आहे. या पवित्र दिवशी विठू माऊलीचे स्मरण करून मनोभावे पूजा करा, जेणेकरून तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. आषाढी एकादशीच्या दिवशी या 7 गोष्टी नक्कीच टाळा, अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ तुम्हाला मिळणार नाही. कोणत्या आहेत त्या 7 गोष्टी? आषाढी एकादशी हा महाराष्ट्रात अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण मानला जातो. या दिवशी भगवान विठ्ठलाची, श्री विष्णूंची विधिवत पूजा केली जाते आणि भाविक मोठा उपवास धरतात. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी काही गोष्टी वर्ज्य मानल्या गेल्या आहेत. नकळत झालेल्या चुकांमुळे व्रताचे फळ मिळत नाही अशी धारणा आहे. त्यामुळे आषाढी एकादशीला कोणत्या 7 चुका टाळाव्यात ते जाणून घ्या. 1. तांदूळ, भात खाणे किंवा शिजवणे. एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. पौराणिक कथेनुसार एकादशीला भात खाल्ल्याने पाप लागते अशी समजूत आहे. त्यामुळे उपवास असो किंवा नसो, या दिवशी घरात भात शिजवणे आणि खाणे टाळावे. 2. मांसाहार आणि दारूचे सेवन. या दिवशी पूर्णपणे सात्विक आहाराचे पालन केले पाहिजे. मांसाहार, दारू तसेच कांदा आणि लसूण यांसारख्या तामसिक पदार्थाचे सेवन करणे महापाप मानले जाते. 3. तुळशीची पाने तोडणे. भगवान विठ्ठल विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे. मात्र एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे अयोग्य मानले जाते. पूजेसाठी तुळशीची पाने हवी असतील तर ती 1 दिवस आधीच दशमीला तोडून ठेवावीत. 4. घरात कटकट, राग किंवा कोणाचा अपमान करणे. एकादशीचे व्रत फक्त शरीराने नाही तर मनानेही पाळायचे असते. या दिवशी कोणावरही रागावू नका, शिवीगाळ करू नका आणि घरातील ज्येष्ठांचा किंवा महिलांचा अपमान करू नका. यामुळे घरात नकारात्मकता येते. 5. झाडांना हानी पोचवणे किंवा झाडांची पाने तोडणे. एकादशीच्या दिवशी झाडे, झुडपे, तोरणे किंवा फुले, पाने विनाकारण तोडणे अशुभ मानले जाते. या दिवशी निसर्गाचा आदर करणे आणि झाडांना पाणी देणे शुभ मानले जाते. 6. दिवसभर झोपून राहणे. विशेषतः दुपारी उपवास आहे म्हणून एकादशीच्या दिवशी दिवसभर किंवा दुपारी झोपणे टाळावे. या दिवशी जास्तीत जास्त वेळ रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल नामाचा जप करण्यात घालवावा. 7. चोरी, निंदा आणि खोटे बोलणे. एकादशीच्या दिवशी कोणाचीही चहाडी किंवा निंदा, नाळस्ती करू नये. मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार आणल्यास व्रताचे पूर्ण पुण्य मिळत नाही. आषाढी एकादशीला निरामय मनाने सात्विक राहून विठ्ठलाचे नामस्मरण केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी लाभते. आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावे? धार्मिक मान्यतेनुसार श्रद्धापूर्वक केलेल्या या व्रतामुळे पापांचा नाश होतो. भगवान विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. तसेच या दिवशी पहाटे स्नान करून भगवान विष्णू विठ्ठलाची पूजा करावी. दिवसभर नामस्मरण, जप,
भजन व विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. तांदूळ, गहू, डाळी आणि धान्ययुक्त पदार्थ टाळावेत. फळाहार किंवा निर्जला उपवास श्रद्धेनुसार करावा. राग, मत्सर, असत्य आणि वाईट विचारांपासून दूर राहावे. द्वादशीच्या दिवशी योग्य वेळी पारण करून व्रत पूर्ण करावे. तसेच आषाढी एकादशी म्हणजे काय? आषाढी एकादशी ही हिंदू महिना आषाढीतील शुक्ल पक्षाची एकादशी आहे. ही एकादशी श्री विष्णूला समर्पित असून महाराष्ट्रात भगवान विठ्ठलाप्रती, ज्यांना विठोबा किंवा पांडुरंग असे म्हणतात, अत्यंत प्रेमाने साजरी केली जाते. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते. हे 4 पवित्र महिने असून या काळात अनेक भक्त साधे अन्न खातात, अतिरिक्त प्रार्थना करतात, पवित्र ग्रंथांचे वाचन करतात आणि अनावश्यक सुखसोयी कमी करतात. अनेक घरामध्ये दिवसाची सुरुवात स्नान, संकल्प, विष्णुपूजा, तुळशीचे अर्पण आणि नाम जपाने होते. वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशी हा एक दिवस आहे जेव्हा पंढरपूरची लांबची वाटचाल त्यांच्या सर्वात भावनिक बिंदूंवर पोहोचते. ज्ञानबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या मंत्राने दिवस वैयक्तिक, शुद्ध आणि भक्तिमय वाटतो. आषाढी एकादशीला पूजा कशी करावी? आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. पूजेची जागा स्वच्छ करा आणि एका स्वच्छ कापडावर श्री विष्णू, श्री कृष्ण किंवा विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवा. दिवा आणि उदबत्ती लावा. त्यानंतर फुले, तुळशीची पाने, चंदन, फळे आणि साधा नैवेद्य अर्पण करा. विष्णू पूजेमध्ये तुळस अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे ती उपलब्ध असल्यास पूजेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. श्री गणेशाचे दर्शन घेऊन पूजेची सुरुवात करा. त्यानंतर भक्तिभावाने श्री विष्णू किंवा विठ्ठलाची पूजा करा. तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री विठ्ठल रुक्मिणी नमः यांचा 108 वेळा जप करू शकता. अनेक भक्त विष्णू सहस्रनामाचे पठण करतात, भगवद्गीतेतील एखादा अध्याय वाचतात किंवा श्री विठ्ठल आणि त्यांच्या भक्तांच्या कथा ऐकतात. जर तुम्ही महाराष्ट्रीयन परंपरेचे पालन केले तर तुम्ही संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत एकनाथ यांचे अभंग गाऊ शकता. पुंडलिकाची भक्ती आणि आषाढी एकादशीची वारी, जिथे लाखो वारकरी ओठांवर विठ्ठलाचे नाव घेऊन पंढरपूरला निघतात, त्या वारीची आठवणही तुम्हाला येते. संध्याकाळी पुन्हा दिवा लावा आणि नामजपासाठी शांतपणे बसा. शांती, उत्तम आरोग्य, कौटुंबिक कल्याण आणि स्थिर मनासाठी प्रार्थना करा. श्री विठ्ठल किंवा श्री विष्णू यांच्या आरती करून आणि कुटुंबियांना प्रसाद वाटून पूजेची सांगता करा. अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशी ही संपूर्ण माहिती आपण पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.